एमपीएससीची तयारी करणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींना, जर एमपीएससीची परीक्षा जर तुम्ही देत असाल, एमपीएससीची जर तयारी करत असाल, तर आता तुम्हाला एमपीएससीच्या तुमच्या अकाउंटवर जाऊन या ठिकाणी ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसीची या ठिकाणी बघा लिंक सुद्धा सुरू झालेली आहे। मग कशा पद्धतीनं तुम्ही ई-केवायसी करणार आहात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण पार पाडायची आहे, हे तुमच्यासाठी बघा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बंधनकारक आहे। तुम्हाला तुमचं या ठिकाणी उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक आहे। माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याला लाईक मात्र नक्की करा, कारण तुम्ही परीक्षा देताय, तुमचा अभ्यास पण चांगला आहे, तुम्ही अकाउंट सुद्धा बनवलेलं आहे, पण जर तुम्ही ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही पात्र होणार नाहीत। तुम्हाला कुठलीच पुढची परीक्षा या ठिकाणी त्या अकाउंटच्या माध्यमातून देता येणार नाहीये। म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा बघा लक्षात ठेवा। कशा पद्धतीने या ठिकाणी ई-केवायसी करायची आहे याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। बघा ई-केवायसी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे की आयोगाच्या संकेतस्थळावर जायचं आहे, जे आपलं एमपीएससी जे या ठिकाणी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे। वन टाइम रजिस्ट्रेशन OTR पूर्ण करायचं आहे। प्रोफाईल किंवा अर्ज करण्याच्या टप्प्यावर ई-केवायसी पर्यायावर क्लिक करायचं आहे। आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक ओळखपत्राची तुम्हाला माहिती भरायची आहे, सोबत मोबाईल नंबरची पडताळणी करायची आहे आणि दिलेल्या सूचनानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं पर्याय निवडून ई-केवायसी पूर्ण करायची आहे। तर आता ह्या सूचना आहेत, आपण नेमकी प्रत्यक्षात करायची कशी तर आता बघूया आपण। चला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा, तुम्हाला एमपीएससी ऑनलाईन या तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एमपीएससी ऑनलाईनवर तुम्ही गेलात की तुमच्या समोर बघा तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन असं येणार आहे, ज्याच्यावरती तुम्ही तुमचं अकाउंट या ठिकाणी जे आहे एमपीएससीला ते लॉग इन करायचं आहे। ज्याच्यामध्ये बघा तुमचा रजिस्टर्ड ईमेल किंवा तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकलेला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघा इथं पासवर्ड टाकायचा आहे। इथं तुमचं जे काही असेल, ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, जो तुम्ही रजिस्टर केलेला आहे एमपीएससी लॉग इन करत असताना एमपीएससीच्या अकाउंटला तुमच्या तिथं टाकून नंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकताना तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन जर तुम्ही पासवर्ड विचारला असेल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट सुद्धा करू शकता, काही अडचण नाहीये। लॉग इन केलं की तुमच्या समोर बघा अशा पद्धतीचा कॅप्चा ओपन होणार आहे। या कॅप्चाला तुम्ही इथं टाकून याला त्या ठिकाणी प्रोसीड केलं की तुमच्या समोर कॅप्चा टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे। तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे। तुमचा जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे बघा, जो रजिस्टर असेल त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे। इथं मात्र तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी OTP लागणार आहे। तुमच्या त्याच मोबाईलवर येईल जो नंबर या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलेला जातो। नंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय OTP करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केलं की तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। तुमचं अकाउंट जे एमपीएससीला आहे तर प्रोफाईल तुमची एमपीएससीची ओपन होईल। नंतर तुम्ही बघा इथं माय अकाउंटला जायचं आहे, कारण आपल्याला ई-केवायसी करायची आहे। कुठं करायची, काय करायची बघा आता आपली प्रोसेस चालू आहे। मग तुम्ही माय अकाउंटला गेलात की तुमच्या समोर बघा परत अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन येतो आणि तिथे बघा अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल। तुमची प्रोफाईल अपडेट किंवा अनलॉक करण्यासाठी केव्हा जायचं आहे, माय प्रोफाईलला माय अकाउंटला ओपन केलं की अशा पद्धतीने तुमच्या समोर हा इंटरफेस येणार आहे। याला तुम्ही क्लिक केलात, याला तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर परत एकदा OTP मागणार आहे। लक्षात ठेवा, परत तुमचा अनलॉक करण्यासाठी OTP मागणार आहे। परत इथं OTP टाकायचा, परत तुम्ही सबमिट करायचं आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या समोर असे बघा इंटरफेस ओपन होतील। स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3। आता याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन, इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे सगळं, तर याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी काही घेणे नाही आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तुमचं ते म्हणजे काय तर पर्सनल इन्फॉर्मेशन, जे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ह्या फर्स्ट 1 लाख ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ओपन करायचं आहे। आणि बघा इथं पुन्हा सांगते बघा, इफ यू तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। तुम्हाला इथं येस करावं लागेल। जर तुम्ही नो केलं तर ते म्हणते जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही एमपीएससीला जे मुंबईला या ठिकाणी एमपीएससीचं या ठिकाणी काय म्हणतो ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे। हे थोडंसं तुम्हाला दिसत नसेल तर थोडंसं वरती करतो बघा। जर तुमच्याकडं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे जर एमपीएससीचं अकाउंट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, कदाचित महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असते, बायचान्स जर एखाद्याकडे नसेल तर तुम्हाला तिथं फिजिकली व्हिजिट द्यायची आहे आणि तिथं जाऊन दुसरा पर्याय तुम्हाला ई-केवायसीचा कोणता मिळतो का ते तुम्ही बघायचं आहे। पण आधार कार्ड तुम्हाला मस्ट आहे, तुम्ही येस करायचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही येस करता त्यावेळेस बघा तुम्हाला काय टाकायचं आहे, तुम्हाला आधार कार्डची डिटेल टाकायची आहे। ओके, येस केलं तुम्ही आधार कार्डची बघा इथं तुम्हाला फक्त शेवटचे 4 आकडे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून द्यायचा आहे। सरळ सरळ जो तुमचा आहे तुमच्या आधार कार्डवर बघा त्याच पद्धतीचं तुम्हाला नाव इंग्लिशमधून टाकायचं आहे जे तुमच्या आधार कार्डवर आहे। आणि एवढं तुम्ही टाकल्याच्या नंतर परत तुम्ही समोर जाता बघा अपलोड फोटो अँड सिग्नेचर। आता अपलोड फोटो अँड सिग्नेचरवर जर तुम्ही गेलात
तर तुम्हाला जरुरी नाही एखादा विद्यार्थी म्हणून सर आम्ही अगोदरच फोटो आणि सिग्नेचर आमचं या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, आता काही करायचे आहे का? अजिबात नाही. ज्याला कोणाला इथं करायची गरज असेल त्यांनीच करू शकता, ज्याला कोणाला करायची गरज नसेल त्यांनी अजिबात काही करण्याची गरज नाहीये, त्यांचं राहू द्या. तुमचं जर अगोदर तुम्ही फोटो अपलोड केला असेल किंवा तुम्हाला बदलायचं असेल तुम्ही आता बदलू शकता. याच्यानंतर काय सर, याच्यानंतर OTP येणार का? अजिबात नाही. याच्यानंतर परत OTPचा असं कुठे ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं नाही. त्यामुळे झालं आता इथं तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही त्या अकाउंटच्या बाहेर येऊ शकता. तुमची KYC झाली अशा पद्धतीने तुम्हाला तिथं समजेल. म्हणजेच तुमचा सरळ तुमचा आधार लिंक तुम्हाला जे काही डॉक्युमेंट झालं ते मागितल्याच्यानंतरच तुम्हाला समजणार आहे. चला बघा, आपलं जे मुलं महाराष्ट्रातली या ठिकाणी MPSCची तयारी करतात, मग राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची सूचना की आपण घेऊन येत आहोत बघा राज्यसेवा एक्झाम आणि कंबाईन एक्झामसाठी दर्जेदार अशा बॅचेस मराठीपासून ते सगळ्या प्रत्येक विषयाचे असेल. मुख्यचा पेपर, त्याच्यानंतर प्रिलिम्स असेल. सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी तुम्ही जी तयारी करता ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो तो परिपूर्णरित्या असा सिलेबस मग ग्रुप सीचा असेल आणि मेन्सचा हे पूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. सर्वांनी हे चॅनल या ठिकाणी आपलं विश्व मराठी ॲप नंबर 2 डाउनलोड करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय, टेक केअर. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.